उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये कौतुक पाहायला मिळालं कामगारांचं, ज्यांनी मिसिंग लिंकचा प्रकल्प पूर्णत्वास नेलेला आहे त्यांचं। सोबतच मुख्यमंत्र्यांनी या भाषणामध्ये माफी सुद्धा मागितली। ती कुणाची मागितली आणि मुख्यमंत्र्यांनी या भाषणादरम्यान टोला नेमका कुणाला लगावला ते सुद्धा आपण पाहूया। मला असं वाटतं की जे आपले कंत्राटदार आहेत, नयुगा असतील किंवा इतर सगळे कंत्राटदार आणि त्यासोबत MSRDCच्या टीमने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलंय। मी गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की अतिशय डिफिकल्ट अशा परिस्थितीत काम केलं आणि त्यांच्यासोबत जे आमचे PWDचे सगळे अधिकारी आहेत, विशेषतः आता मनीषा अप्पर मुख्य सचिव होत्या, आता मिलिंद अप्पर मुख्य सचिव आहेत आणि त्याच्यापूर्वीही जे आमचे सचिव होते त्या सगळ्यांनी याच्यामध्ये अतिशय उत्तम काम केलेलं आहे। त्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। एक अतिशय आयकॉनिक प्रकल्प या ठिकाणी तयार झाला आणि नुकतंच मागच्या भागामध्ये आम्ही जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी या टनेलला वाइडेस्ट अंडरग्राउंड टनेलचा दर्जा दिलेला आहे। जागतिक रेकॉर्ड हा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। आता आम्ही लेनची शिस्त पाहिली नाही, कारण आमच्या पुरतं ते बंद केलं होतं आणि आम्हाला पूर्ण लेन सगळ्या बघायच्या होत्या, पण आता याच्या पुढे ते सुरू राहील आणि जो लेनची शिस्त बिघडवेल त्याला ऑटोमॅटिक त्याच्या घरामध्ये एक मोठं चालान मिळेल जे त्याला भरावं लागेल। त्यामुळे लेनची शिस्त सर्वांनी पाळावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती आहे।